नवापूर तहसील कार्यालयासमोर महिलांचा आक्रोश, भांडे व कार्ड वाटप अचानक रद्द। आज नवापूर तहसील कार्यालयासमोर भांडे व कार्ड वाटपाचा कार्यक्रम तांत्रिक कारणास्तव अचानक रद्द करण्यात आला। या निर्णयामुळे मध्यरात्रीपासून वाट पाहत बसलेल्या महिलांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला। कार्यक्रमाबाबत कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने ग्रामवस्तीतून आलेल्या महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला आक्रोश व्यक्त केला। माहितीनुसार महिलांची गर्दी पहाटेपासूनच तहसील कार्यालयासमोर जमू लागली होती। अनेक महिला 50 ते 100 किलोमीटर अंतर पार करून पोहोचल्या होत्या। मात्र सकाळी अचानक कार्यक्रम रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले, त्यामुळे उपस्थित महिलांमध्ये गोंधळाचे व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले। म्हणजे आज जेनी का कोदरिया फिरती हो? नहीं, हम बार कोदरिया फिरते हैं। नंदुरबार ने भी 4-5 दा फिरी है। नंदुरबार ने भी? हाँ। कहाँ कहाँ आते हैं? कहाँ ये 1 रुपया वाली पावती उद्दी बस में आणि 1 रुपया वाली पावती दिन जाते हैं, तो है कहीं पावती ऑनलाइन नहीं है। आज ही तुम्हारा कोला वाजे लियली है? हमारा रात्रि 1 बजे ही नहीं। रात्रि 1 बजे ही नहीं लियली है? नहीं, रात बजे 1 बजे नहीं। हमारे ऑनलाइन कोला। हाँ। बस ना ऑनलाइन कोई तो 1 रुपया वाली पावती देनी है। हाँ। तो या पावती उस भांडे में ही आखे थे। हाँ। आणि जोवे ती पावती ली ना मग गोये। हाँ। तो वे आखेत कायला भांडे नहीं मी। हाँ। कायली पावती ऑनलाइन नहीं जाए। हाँ। तो बस ये पावती ऑनलाइन नहीं है तो तुम ऑनलाइन कहाँ करते हैं? ऑनलाइन बोल कोई दा। बरोबर। बस नाव काय नाव? वहाँ काम नहीं कोला वाजता येणार? बेन वाजता नाही तो माहो फिर रहिलो तो काय आपी गोया आम्ही पाછી तुम्हाला काय आपले आम्ही तरी आमच्या म्हणजे कार्ड आम्हाला दिलेलं नाही अजूनपर्यंत। आमचा जेवण नंबर आला नंदुरबारला बी आम्ही वापस आलो। तुम्हाला काय सांगितलं आता त्यांनी सांगितलं घरी जा म्हणे, आता कार्ड वाटप नाही म्हणे आज म्हणे। कुठून आले तुम्ही? आम्ही चिचपाड्याहून आलेलो आहे। बरोबर। किती वाजता आले? आम्ही 6 वाजेला तिथून निघालो, 6:15 इथं आलो आम्ही। मग आता काय करणार तुम्ही? आता आम्हाला कार्ड पाहिजे, कार्ड घेऊनच जाणार आहे ना। आता सर्व बाया एवढ्या लांबचे लोक आलेले कशासाठी येतात? एवढं धावपळ करून पैसे खर्च करून बरोबर एवढी वेळा फिरून आले, आता आम्ही आज कार्ड घेण्याशिवाय जाणार नाहीये। तहसीलदार काय सांगत होते? तहसीलदार आता सांगत होते का आज वाटप नाही, गाव भरून आदेश आलेला आहे तर बंद केले म्हणे आज म्हणे। घटनेची माहिती मिळताच डोकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते भरत गावित यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी महिलांशी संवाद साधत लवकरच नव्याने कार्यक्रम आयोजित करण्यात येईल व सर्व लाभार्थ्यांना भांडे व कार्डाचे वाटप करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले। त्यांच्या मध्यस्थीने वातावरण शांत झाले आणि महिलांनी घरी परतीचा मार्ग धरला। या प्रकारामुळे शासनाच्या नियोजन शून्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। माझ्या सर्व बहिणी या ठिकाणी आल्या होत्या। नवापूर तालुक्यातनं बहिणी आल्या होत्या। कामगार विभागातर्फे त्या महिलांना जी भांडे वाटपाची योजना आहे त्या योजनेसाठी त्यांना कुपन मिळेल अशी एक कामगार विभागाकडनं पूर्ण तालुक्याचं नियोजन, जिल्ह्याचं नियोजन केलं होतं आणि 21 ते 27 तारीख ही या नवापूरसाठी दिलेली होती, सोमवार ते शुक्रवार। त्यासाठी असंख्य माझ्या महिला भगिनी या ठिकाणी आल्यात। आम्ही तहसीलदार साहेबांशी चर्चा केली, कारण ठिकाण तहसील ऑफिस म्हटलं होतं। तहसीलदार साहेबांशी चर्चा केली। तहसीलदार साहेबांनी कामगार विभागाच्या जे संबंधित अधिकारी आहेत वैभव दादा त्यांच्याशी बोललो।
त्यांच्या ज्या वरिष्ठ अधिकारी आहे कामगार विभागाच्या मॅडम त्या धुळ्याला असतात. मी त्यांच्याशी बोललो तर त्यांच्याकडनं असा खुलासा आला की या संपूर्ण तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, ज्यांना कूपन मिळालेले आहेत, त्यांना त्या पुढच्या योजनेसाठी भांडे मिळण्यासाठी ते पात्र होऊ शकतात. तर त्यासाठी त्यांना ते जे कूपन आहेत किंवा कूपनच्या पुढचं जे आहे त्यांना ते कार्ड ओळखपत्र मिळणार आहे. तर त्याच्यासाठी त्यांच्याकडं प्रिंटर हे एकच उपलब्ध होतं आणि संपूर्ण जिल्हा त्या ठिकाणी जायचा. माझ्या माता भगिनी या रात्रंरात्र त्या ठिकाणी जागून बसून त्या दिवसभर त्या ठिकाणी लाईन लावायच्या. महिला भगिनींची गैरसोय व्हायची. त्या ठिकाणी बराचसा माझ्या भगिनींना त्रास झाला. म्हणून शासनाला विनंती केली, शासनाने प्रत्येक तालुक्यासाठी वेगळं प्रिंटर देण्यासाठी त्यांचा पाठपुरावा चालू आहे. येत्या काही दिवसामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रिंटर हे देणार आहेत. प्रिंटर दिलं म्हणजे त्यांना ते ओळखपत्र त्या ठिकाणी ते मिळणार आहे. आणि आम्ही शासनालाही विनंती केली आहे, अधिकाऱ्यांनाही विनंती केलेली आहे की नवापूर तालुक्याचं जे वाटपाचा कार्यक्रम आहे हा प्रत्येक ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ नवापूर आजूबाजूचा लगतचा असेल तर त्यांनी शहरामध्ये नवापूर शहरामध्ये त्यांना देण्यात यावं. जे चिंचपाडा आणि विसरवाडी भागात राहणाऱ्या भगिनी आहेत त्यांना या चिंचपाडा या विसरवाडी या ठिकाणी त्यांना देण्यात यावं. आणि जे खांडबारा भागातला परिसर आहेत तर त्या खांडबारा भागातल्या परिसरामध्ये खांडबाऱ्यामध्ये ते वाटण्यात येणार आहे. त्याच्यामुळे खांडबाऱ्याच्या भगिनीने नवापूरपर्यंत यायची गरज नाही, विसरवाडीवाल्या भगिनीने नवापूरपर्यंत यायची गरज नाही. फक्त ज्या नवापूर शहरात लगत आणि आजूबाजूचे जे खेडे आहेत ज्यांना नवापूर जवळ आहेत त्यांचं शहरामध्ये नियोजन होईल. बाकीच्यांचं विसरवाडी आणि बाकीच्यांचं खांडबारा या ठिकाणी नियोजन आहे. कुठल्याही भूलतापांना माझ्या भगिनींनी बळी पडू नये. कोणालाही रुपया द्यायची गरज नाही, कोणालाही पैसे द्यायची गरज नाही. ही योजना शासनाची आहे. शासन कोणाकडनंही पैसे मागत नाही. म्हणून माझ्या सर्व भगिनींना विनंती आहे, माता भगिनींना, की कोणालाही तुम्ही पैसा देऊ नका. तुम्हाला जर फॉर्म काढायचे असतील तर माझं नवापूरला कार्यालय आहे, नवापूरला माझं घर आहे. तिथं विनामूल्य मोफत ही सेवा मी भगिनींसाठी चालू केलेली आहे. मी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा अध्यक्ष होतो, लाडकी बहिणीचा अध्यक्ष आहे. बऱ्याचशा भगिनींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. तसं हा सुद्धा लाभ आम्ही त्यांना 100% मिळवून देऊ. फक्त एकत्र जर आले तर कोणालाच मिळणार नाही. त्या सिस्टमप्रमाणे त्या विभागाप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे. आणि आमची बोलणी झालेली आहे. 250 एका दिवसामध्ये 250 लोकांना याचा लाभ मिळणार आहे. 250 पेक्षा जास्त भगिनी या ठिकाणी येणार नाही. त्यांची गैरसोय होणार नाही. त्यांची सगळी सोय ही आमच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे आम्ही ठिकठिकाणी करण्यासाठी मी भरत भाऊ वचनबद्ध आहे. प्रामाणिकपणे मी त्यांची सेवा करेल भगिनींची. पण कोणीही कोणाच्याही आमिषाला बळी न पडता विश्वास ठेवा. तुम्हाला लवकरच तारीख दिली जाईल. त्या तारखेला प्रिंटर येईल, त्या तारखेलाच तुम्ही यायचं. इतर दिवशी तुम्ही येऊ नका. एवढीच कळकळीची. अशा घटनांना टाळण्यासाठी वेळेवर माहिती द्यावी अशी मागणी महिला वर्गातून जोर धरू लागली आहे. महिलांनी अनुभवलेला मनस्ताप टाळण्यासाठी प्रशासनाने भविष्यात अधिक जबाबदारीने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सम्राट V7 न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावित यांचा विशेष रिपोर्ट.